नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमा फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांची शेड्यूल बघा. उद्या लागणार आहे त्यांची अलॉटमेंट, कॉलेज अलॉटमेंट. ठीक आहे. हे पहा, याला म्हणतो आपण डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1 31/7/2024. आता प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1 म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भरले होते कॅप राऊंड 1 साठी, तर त्याचं आउटपुट जे भेटत असतं ते उद्या समजणार आहे. आउटपुट म्हणजे काय? तर तुमचा कोणत्या कॉलेजला नंबर लागला, तुम्हाला किती नंबरचं कॉलेज लागलं किंवा तुम्हाला कॉलेज लागलं की नाही, हे सगळं कधी कळेल? तर उद्या कळेल तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल की उद्या सर किती वाजता अलॉटमेंट होत असतं? तर विद्यार्थी मित्रांनो, अलॉटमेंट ही आपल्याला सांगून होत नाही. झाली की आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये 5 मिनिटामध्ये तुम्हाला त्याची लिंक प्रोव्हाईड केली जाईल. ठीक आहे. आणि अ, तेव्हा सांगितलं जाईल तुम्हाला. तसेच अलॉटमेंट झाल्यानंतर काय करावं लागतं याच्याबद्दल पण तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाठवण्यात येईल. ठीक आहे. आता बघा, तुमची जर अलॉटमेंट झाली तर तुमचं सगळ्यात अगोदर काय बघायचं आहे तुम्हाला, तर किती नंबरचं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे हे चेक करायचं. ठीक आहे. आता किती नंबरचं कॉलेज अलॉट झालं हे तुम्हाला चेक कसं करणार? तर तुमच्या लॉग इनमध्ये सगळ्यात अगोदर जायचं आहे तुम्हाला. लॉग इनमध्ये गेलं की डाव्या साईडला तुमची फायनल मेरिट लिस्टच्या खाली किंवा तिथे लिंक आलेली असेल तुम्हाला अलॉटमेंटची. ठीक आहे. तिथे मी तुम्हाला अलॉटमेंट झाल्यानंतर डायरेक्टली प्रॅक्टिकलीच करून दाखवेल. अलॉटमेंट केल्यानंतर अलॉटमेंटची लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर तुमच्या समोर 2 पर्याय असणार आहेत. एक असणार आहे फ्रीज आणि दुसरं नॉट फ्रीज. नॉट फ्रीजच्या पुढे लिहिलेलं असेल बेटरमेंट. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय असतं की तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये 1 नंबरचं ऑप्शन जर तुम्हाला लागलं, तर तुम्हाला त्याच कॉलेजला ॲडमिशन कन्फर्म घ्यावंच लागतं. 2 नंबरपासून ते पुढचं कोणताही ऑप्शन जर तुम्हाला लागलं, तर तुमच्याकडे नॉट फ्रीजचं ऑप्शन असतं. आता नॉट फ्रीजचं ऑप्शन म्हणजे काय? तर त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं, तर काय होतं, तुमचं पहिल्या राउंडमध्ये लागलेलं कॉलेज पण सेव्ह राहतं आणि दुसऱ्या राउंडमध्ये तुम्ही दुसऱ्या कॉलेजेसचे ऑप्शन पण टाकू शकता. येतंय लक्षात? बघा, ज्या विद्यार्थ्यांचा 2 नंबर किंवा त्याच्या पुढचा प्रिफरन्स लागलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना नॉट फ्रीजचं ऑप्शन येतं. नॉट फ्रीज म्हणजे काय? तर अशा विद्यार्थ्यांना बेटरमेंट करता येतं. बेटरमेंट म्हणजे काय? तर पहिल्या राउंडमध्ये कॉलेज लागलेलं त्याला पण रिझर्व्ह ठेवायचं आहे आणि दुसऱ्या राउंडमध्ये जर त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज लागलं, तर मी दुसऱ्या राउंडमधलं लागलेलं कॉलेज घेईन, असा याचा अर्थ होत असतो. ठीक आहे. आलं लक्षात? तर बेटरमेंटचं ऑप्शन राहतं. म्हणजे पहिल्या राउंडमध्ये लागलेलं कॉलेज तुम्ही ठेवू शकता आणि दुसऱ्या राउंडसाठी अप्लाय पण करू शकता. हे ऑप्शन म्हणजे बेटरमेंट असतं नॉट फ्रीजचं. आलं लक्षात? आता बघा, आता ही केस जी आहे, नॉट फ्रीज केलं एखाद्या विद्यार्थ्यानं आणि काय केलं की दुसऱ्या राउंडमध्ये त्याला एखादं कॉलेज लागलं, तर पहिल्या राउंडमध्ये जे कॉलेज लागलं होतं ते राहील का? नाही राहणार. ते काय होईल? कॅन्सल होईल. पण दुसऱ्या राउंडमध्ये जर तुम्ही कॉलेजेसची नावं टाकली आणि दुसऱ्या राउंडमध्ये जर त्याला कोणतंच कॉलेज लागलं नाही, तर पहिल्या राउंडमध्ये जे कॉलेज लागलं होतं त्या कॉलेजला तो ॲडमिशन घेऊ शकतो. ठीक आहे. ही आहे बेटरमेंटची कंडिशन. आलं लक्षात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एवढी सिंपल प्रोसेस आहे. नॉट फ्रीज जर तुम्ही केलं, तुम्हाला बेटरमेंट करता येतं. पहिल्या राउंडमध्ये लागलेलं कॉलेज तुमच्यासाठी रिझर्व्ह ठेवता येतं, सेव्ह ठेवता येतं आणि दुसरा राउंड करता येतो. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे तुम्हाला, की तुमचे जे काय म्हणतो दुसऱ्या राउंडमध्ये कॉलेजेस टाकणार आहेत, ते कॉलेज तुम्हाला कसे टाकायचे आहेत, पहिल्या राउंडमध्ये जे कॉलेज लागलं त्याच्यापेक्षा चांगले असणारेच फक्त कॉलेज त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत. आलं लक्षात? ओके. आता हे झालं अलॉटमेंट झाल्यानंतर काय करायचं? आता काही विद्यार्थ्याला कॉलेजच अलॉट होणार नाहीये. कशामुळे होणार नाही? कारण अशा विद्यार्थ्यांनी काय केलं असेल, एखादा NTCचा मुलगा आहे, NTC कॅटेगरीचा आणि त्या त्या मुलानं काय केलं, की NTCच्या ज्या कॉलेजला जागा नाही तेच कॉलेज जर टाकले, तर त्याचा नंबर लागणार नाही. मग अशा विद्यार्थ्यांनी करायचं काय? तर ते विद्यार्थी दुसऱ्या राउंडमध्ये कॉलेजेसची नावं टाकू शकतात.
येते लक्षात? आता हे तर झालं अलॉटमेंट, ज्या विद्यार्थ्याचं कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्याला दुसऱ्या राऊंडमध्ये पण पार्टिसिपेट करा. नॉट फ्रीज करायचं आहे, फ्रीज करा की नॉट फ्रीज करा, तुम्हाला 1000 रुपये पे करावे लागतील. 1000 पे करायचे आहेत. कशावरनं करायचे? तर फोनपे, गुगल पे, ATM कार्ड, कसं आहे तुम्ही जे सुरुवातीला 400 आणि 300 रुपये भरले होते ना, तशाच पद्धतीनं तुम्हाला 1000 रुपये पे करायचे आहेत. ठीक आहे. 1000 पे करणं कोणती फीस असते? तर याला म्हणतो आपण सीट ॲक्सेप्टन्स फी. काय म्हणतो? सीट ॲक्सेप्टन्स फी. किती असते? 1000 रुपये. आता जर तुमचा पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागले तुम्हाला ते कन्फर्म करायचं आहे, तर तुम्ही काय करणार? फ्रीजवर क्लिक करणार आणि सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला 1000 रुपये पे करायला ऑप्शन येईल. त्या ठिकाणी तुम्हाला 1000 रुपये भरायचे आहेत. ठीक आहे. ते 1000 रुपये भरल्यानंतर त्याची सीट ॲक्सेप्टन्सची प्रिंट तुम्हाला काढायची आहे. सीट ॲक्सेप्टन्सची प्रिंट, तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म, ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट आणि तुमचे जेवढे रजिस्ट्रेशन फॉर्मवरती डॉक्युमेंट आहेत त्याच्या झेरॉक्स, असे 2 सेट करून तुम्हाला काय करायचं आहे? ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे त्या ठिकाणी ते सगळे घेऊन जायचे आहे. जर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स केलं नाही तर तुम्हाला त्या कॉलेजला गेल्यानंतर तिथे तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स करायला लावतील, 1000 रुपये भरायला लावतील, त्याची प्रिंट काढायला लावतील आणि परत बोलवतील. ठीक आहे. आता हे झालं त्या कॉलेजला घ्यायचं असेल तर. नॉट फ्रीज जर करायचं असेल, आता तुम्ही म्हणाल की सर नॉट फ्रीज केलं आम्हाला 1000 रुपये भरावे लागतील, मग दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज लागल्यावर परत 1000 रुपये भरावे लागतील का? तर असं नाही आहे. बघा, जर आपण नॉट फ्रीज केलं आणि 1000 रुपये भरले, म्हणजे बेटरमेंट केलं आणि 1000 रुपये भरले. दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज लागलं, तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये सीट ॲक्सेप्टन्स करायचं असेल तर 1000 रुपये भरायची गरज पडत नाही. त्या ठिकाणी फक्त तुम्हाला फ्रीज करायचं आहे. म्हणजे तुमचे ऑटोमॅटिक 1000 तुम्ही ऑलरेडी पहिल्या राऊंडमध्ये भरलेले असतात, त्याची प्रिंट ऑटोमॅटिक येऊन जाईल. आलं लक्षात? तर ही अशी प्रोसेस तुम्हाला करायची आहे सीट ॲक्सेप्टन्सची. ओके. आता बघा, काही मुलाचा प्रश्न असा आहे की सर पहिल्या राऊंडमध्ये मी चुकून एकच कॉलेज टाकलं, आहे ना? आणि जर ते कॉलेज तुमच्या मार्कापेक्षा हायर कट ऑफ गेला त्याचा, तर ते लागणारच नाही आहे. मग विद्यार्थ्याचा प्रश्न असा आहे की सर पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं आणि पहिल्या राऊंडमध्ये जे ऑप्शन टाकले होते मी, तर दुसऱ्या राऊंडमध्ये तेच ऑप्शन टाकावे लागतील का चेंज करता येतील? हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्याचा आहे मनामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही जर चेंज करायचे असतील तर सगळ्याचे सगळे ऑप्शन पण चेंज करू शकता. तुम्हाला ते ठेवायचे असतील, अजून काही ॲड करायचे असतील तर ते पण ॲड करू शकता तुम्ही. तर ही फॅसिलिटी दिलेली आहे दुसऱ्या राऊंडमध्ये, की तुम्ही ऑप्शन तुमचे चेंज करू शकता. जे काही तुम्हाला नवीन ॲड करायचे असतील, दुसऱ्या ब्रँच ॲड करायचे असतील तर सगळं करू शकता. दुसऱ्या राऊंडमध्ये फ्रेशमध्ये तुम्ही 300 कॉलेज टाकू शकता. काहीच अडचण नाही. येत्या लक्षात? तर उद्या मी तुम्हाला ज्यावेळेस अलॉटमेंट होईल, अलॉटमेंट झाली की आपल्या WhatsApp ग्रुपवरती त्याची लिंक मी टाकेल. ओके. आणि तुम्हाला लगेच अनाऊन्स करून देईल की अलॉटमेंट झालेली आहे. तुम्ही कसं चेक करायचं त्याचा व्हिडिओ बनवून लगेच आपल्या WhatsAppच्या ग्रुपवरती टाकेल. तुम्ही जर WhatsAppचा ग्रुप जॉईन केलेला नसेल तर तुम्ही तो जॉईन करू शकता. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी डिप्लोमासाठी इंटरेस्टेड आहेत अशा मुलांसाठी तुम्ही काय करा, ही जी आपल्या या व्हिडिओची लिंक आहे ते तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.